अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. गुरुपौर्णिमेपर्यंत स्वामी चरित्र सारामृताचे 21 दिवसाचे पारायण व 11 दिवसाचे पारायण कसे करावे, आज आपण एका अतिशय पवित्र आणि तितक्याच महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. गुरुपौर्णिमेपर्यंत स्वामी चरित्र सारामृताचे 21 दिवसाचे पारायण कसे करावे आणि ज्यांना वेळ मिळत नाही त्यांनी 11 दिवसाचे पारायण कसे करावे त्याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. दरवर्षी गुरुपौर्णिमा जवळ आली की अनेक स्वामी भक्तांच्या मनामध्ये एकच प्रश्न असतो की या पवित्र काळी आपण नेमके काय करावे जेणेकरून स्वामींची कृपा आपल्यावर राहील आणि आपल्या जीवनातील प्रवास सुखी होईल. आणि याचंच एक सुंदर उत्तर आहे श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत स्वामी चरित्र सारामृत म्हणजे नेमके काय, पारायण म्हणजे काय, ते का करायचे, 21 दिवसाच्या पारायणाची पद्धत आणि 11 दिवसाच्या पारायणाची पद्धत कशी करायची, त्याचे नियम काय, आज आपण पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आपण जाणून घेऊया स्वामी चरित्र सारामृत म्हणजे काय. स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जीवनातील लीला, त्यांच्या उपदेश आणि त्यांनी भक्तांना दिलेला आधार याचे वर्णन करणारा आहे. एक अत्यंत पवित्र असा हा ग्रंथ आहे. या ग्रंथाचे पारायण केल्याने मन शांत होते, श्रद्धा दृढ होते आणि स्वामींच्या अस्तित्वाची अनुभूती येते असे अनेक भक्त सांगतात. हा ग्रंथ अनेक अध्यायांमध्ये विभागलेला आहे आणि प्रत्येक अध्यायात स्वामींच्या जीवनातील एक वेगळीच घटना किंवा शिकवण आहे. आता आपण पारायण म्हणजे एखादा पवित्र ग्रंथ ठराविक काळात सलग आणि श्रद्धेने संपूर्ण वाचन केले याला पारायण असे म्हणतात. पारायण हे नुसतेच वाचन नसते, तर ते एक साधक असते ज्यांचं मन एकाग्र करून भक्तिभावाने ग्रंथातील प्रत्येक शब्द आत्मसात करायचा असतो. गुरुपौर्णिमा यावर्षी 29 जुलै रोजी आहे आणि याच पवित्र दिवशी आपण हे पारायण पूर्ण करून स्वामींच्या चरणी अर्पण करा. 21 दिवसाचे पारायण सुरू करायचे असेल तर 9 जुलैपासून हे पारायण सुरू करायचे, म्हणजे 29 जुलैपर्यंत 21 दिवसाचे पारायण पूर्ण होते. आणि 11 दिवसाचे पारायण करायचे असेल तर 19 तारखेपासून सुरू केले तर 29 तारखेपर्यंत 11 दिवसाचे पारायण पूर्ण होते. आता प्रश्न येतो की गुरुपौर्णिमेपर्यंत हे पारायण का करावे. मित्रांनो, गुरुपौर्णिमा हा दिवस गुरुतत्वाला वंदन करणारा दिवस आहे आणि स्वामी भक्तांसाठी स्वामी समर्थांनी हेच गुरुरूप आहेत. या पवित्र काळामध्ये गुरुचरित्राचे पारायण केल्याने आपण त्यांच्या अधिक जवळ जातो आणि हे पारायण केल्याने आपल्या मनाला शांतता मिळते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्या पारायणाची सांगता करून कृतज्ञतापूर्व अर्पण करावी. असे केल्याने मन प्रसन्न राहते आणि आयुष्यातील अडचणींना सामोरे जाण्याची एक वेगळी शक्ती मिळते. अनेक भक्तांचा अनुभव आहे. आता आपण पाहूया 21 दिवसाचे पारायण पद्धती नेमकी कशी असते. मित्रांनो, इथे 21 दिवसाचे पारायण म्हणजे संपूर्ण ग्रंथाचे वाचन नाही, तर हे 21 दिवसात ग्रंथाची सलग पारायण अशा अर्थाने घेतला जातो. म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशीपर्यंत 21 दिवस आधीपासून रोज ग्रंथातील ठराविक भाग वाचून गुरुपौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण ग्रंथाचे वाचन पूर्ण करायचे असते. यासाठी सगळ्यात आधी ग्रंथातील एकूण अध्याय मोजून घ्या आणि ते 21 दिवसात समान विभागा. म्हणजे रोज ठराविक अध्याय वाचून 21 दिवसात संपूर्ण ग्रंथ पूर्ण होईल अशी सोपी विभागणी करा. ज्यांच्याकडे वेळ कमी आहे किंवा ज्यांना 21 दिवसामध्ये पारायण करणे शक्य नाही त्यांच्यासाठी 11 दिवसाचे पारायण पद्धती तितकीच फलदायी ठरते. आज संपूर्ण ग्रंथ 11 दिवसांमध्ये विभागणी करून घ्या आणि वाचा. ज्यांच्यासाठी रोज थोडा जास्त वेळ द्यावा लागेल, पण भक्तिभाव आणि श्रद्धा तेवढीच महत्त्वाची असते.
तुम्ही तुमच्या वेळेनुसार 21 दिवसाच्या पद्धती निवडून किंवा 11 दिवसाच्या पद्धती निवडून या पद्धतीने तुम्ही पारायण करू शकता. म्हणजे पूर्ण श्रद्धा आणि नियमितपणे ग्रंथाचे वाचन करायचे. गुरुपौर्णिमेला स्वामींच्या चरणी अर्पण करा. आता पारायण सुरू करण्याआधी काही पूर्वतयारी द्यावी लागते. आधी स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ स्वच्छ आणि सुस्थितीत असलेल्या जागी ठेवा. ग्रंथ ठेवल्यावर स्वच्छ पाट किंवा उंच जागा निवडा. तिथे व्यवस्थित ठेवला जाईल. दुसरी गोष्ट म्हणजे पारायणासाठी घरातील शांतता आणि स्वच्छ जागा निवडा, जिथे रोज न चुकता बसता येईल. तिसरी गोष्ट म्हणजे पारायण सुरू करण्याआधी स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर दिवा लावून त्यांची पूजा करा. पारायण करण्याचा संकल्प मनात स्पष्टपणे करा. गुरुपौर्णिमेपर्यंत मला हे पारायण पूर्ण करायचे आहे असा दृढ निश्चय करा. आता रोज पारायणाची पद्धत अशी असावी. रोज सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करा. शांत मनाने पारायणासाठी बसा. सुरुवातीला स्वामींना दिवा लावा, हात जोडा, स्वामींना प्रार्थना करा. स्वामी, आज हे पारायण मी आपल्या चरणी अर्पण करते. कृपया माझ्याकडून हे पारायण भक्तिभावाने घडू द्या. त्यानंतर ठरलेल्या भागानुसार अध्यायांचे शांत चित्ताने स्पष्ट उच्चाराने घाई न करता वाचन करून घ्या. प्रत्येक शब्द कथा मनामध्ये उतरतील असे वाचन झाले पाहिजे. स्वामींचे आभार माना. पुढच्या दिवसाचे पारायण मनामध्ये संकल्प करा आणि बोला. शक्यतो रोज एकाच वेळी पारायण करण्याचा प्रयत्न करा. पारायणामध्ये सातत्य राहू द्या. आता आपण पारायण करताना पाळायचे नियम पाहूया. सगळ्यात पहिला नियम म्हणजे ठरलेल्या दिवशी काहीही खंड न पडू देता रोज सातत्याने पारायणाचे वाचन करावे. दुसरा नियम म्हणजे शुद्धता. पारायण करायच्या वेळी शुद्ध मन असणं गरजेचं आहे. कोणतेही विचार मनामध्ये येऊ द्यायचे नाही. तिसरा नियम म्हणजे एकाग्रता. वाचताना मन इतरत्र भटकू देऊ नका. ग्रंथातील कथा आणि मनामध्ये गुंतवा. चौथा नियम म्हणजे ग्रंथाचा आदर करा. जमिनीवर ठेवू नका. स्वच्छ कपड्यामध्ये किंवा नीट व्यवस्थित वस्त्रामध्ये ग्रंथ ठेवा. ग्रंथाला स्पर्श करताना आपले हात स्वच्छ असणे तितकेच गरजेचे आहे. पाचवा नियम म्हणजे सात्विक आहार. सात्विक आहार, सात्विक विचार संपूर्ण 21 दिवस करायचे आहे. या काळामध्ये आपण मांसाहार करायचा नाहीये. प्रामाणिक प्रयत्न करायचा आहे. मित्रांनो, इथे एक गोष्ट स्पष्ट सांगणे गरजेचं आहे. हे पारायण श्रद्धा आणि मनशांतीसाठी आहे. पारायण हे पूर्णपणे ऐच्छिक आहे. ज्यांची करण्याची इच्छा असेल त्यांनीच हे पारायण करावे. स्वामी भक्त सांगतात, गुरुपौर्णिमेपर्यंत असे पारायण पूर्ण केल्यावर त्यांना एकच वेगळी मनशांती अनुभवायला मिळते. रोजच्या धावपळीच्या काही क्षण स्वामींच्या सानिध्यात घालवण्याने मन हलकं होतं झाल्यासारखं वाटतं आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी पारायण पूर्ण झाल्यावर एक वेगळेच समाधान मिळते. स्वामींची कृपा आपल्यावर कायमच असते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांपर्यंत शेअर करा. अशाच आध्यात्मिक व्हिडिओंसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.